महायुतीतील आमदाराचाच पोलिसांवर शाब्दिक बॉम्ब. राज्यातील वसुली रॅकेटवर गंभीर आरोप. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे गंभीर आरोप महायुतीतीलच आमदारांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांच्या कथित वसुलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील अवैध धंदे आणि त्यांना मिळणाऱ्या कथित संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात मटका, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी, गांजा विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यामागे संगनमताची साखळी कार्यरत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे. आरोप विरोधी पक्षाकडून नव्हे तर सत्ताधारी आघाडीतील आमदाराकडूनच झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत असल्याने सरकारची मोठी कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राज्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. तसेच या सर्व आरोपांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित पोलीस विभाग अथवा राज्य सरकारकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसून आरोपांची सत्यता चौकशीनंतर समोर येणार आहे. एलसीबी हे जे खातं आहे पोलिसांच्या डिपार्टमेंट अंतर्गत, मी काय नावं डायरेक्ट सांगणार, मला काय कोणाची भीती नाही. हे कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्ज, तस्करी वगैरे वगैरे, हे जे काय 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं, ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं. परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही. हे जे डुप्लिकेट दारू बनवायला जे स्पिरिट लागतं ते महाराष्ट्रातूनच गोव्यात जातं. त्याचं डायरेक्ट कमिशन किंवा त्याचं जे काय आहे 2 नंबरचं अंडर टेबल, हे एसपी ऑफिस. कारण का ते स्पिरिट टाकल्याशिवाय ती डुप्लिकेट दारू बनू शकत नाही. आणि ती जाते कशाने? पेट्रोलच्या टँकरच्या माध्यमातून, कधी दुधाच्या टँकरच्या माध्यमातून, आणि मोकाट सोडली जाते. ही दिवसा होते, रात्रीची होत नाही. कुठला तरी टँकर पेट्रोलचं किंवा इतर कुठलं तरी टँकर आहे, त्याच्यातून हे स्पिरिट गोव्याला पाठवलं जातं. उघडपणे, उघड्या डोळ्यांनी आमचे एसपी साहेब बघतात आणि तीच दारू रिटर्न मध्ये आमची इकडे तरुणांची पिढी खराब करते.